ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पंचायत समिती श्रीगोंदा इथे 1 जुलै रोजी राष्ट्रीय कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पंचायत समिती आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात गटविकास अधिकारी राणी फराटे, तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांच्यासह कृषी अधिकारी, पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि पीक स्पर्धेमधील शेतकऱ्यांची उपस्थिती होती। तर यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांसह कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। तर बदलता हवामान, कमी होत असलेला पाऊस आणि संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी जलसंधारण, पाणी साठवण आणि पीक नियोजनावरती विशेष भर देण्यात आली आहे। तालुक्यातील उडीद आणि मुगाच्या लागवड क्षेत्रामध्ये घट होत आहे। मका आणि गावरान कांद्याचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी दिली आहे। तर पंतप्रधान अन्न प्रक्रिया योजना, फळबाग लागवड आणि मूल्यवर्धन उद्योगांबाबत येत्या सोमवारी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे। श्रीगोंदा तालुक्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी तालुकास्तरीय मेळाव्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे। दरम्यान हवामानामधील बदल, अपुरा वीज पुरवठा, पाण्याची टंचाई आणि खतांच्या उपलब्धतेसारख्या समस्यांमुळे शेतकरी अडचणीमध्ये आला आहे। त्यामुळे कृषी विभागानं गावोगावी मार्गदर्शन मेळावे आयोजित करावे, तसेच शासनानं शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे अधिक गांभीर्यानं लक्ष द्यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नमस्कार, मी क्रांती चौधरी, तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा। आज 1 जुलै आपण वसंतराव नाईकांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करत असतो। आज आपण पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी फराटे, राणी फराटे मॅडम व पंचायत समितीच्या कृषी अधिकारी तसेच महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कृषी दिन साजरा केला। यासाठी आपण पुरस्कार प्राप्त शेतकरी व पीक स्पर्धेतील शेतकरी यांना निमंत्रित केलेले होते। त्याचबरोबर वृक्ष लागवडीच्या संदर्भात ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना सुद्धा तिथे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। अल निनोचं संकट असताना सध्या आपण पावसाचं प्रमाण आपलं जर पाहिलं जून जुलै महिन्याचं, तर साधारणतः 87 ते 88% आपल्याकडे पाऊस झालेला आहे। आणि आपली सध्याची जर पेरणी पाहिली तर 20 ते 22% आपली पेरणी झालेली आहे। तर अशा परिस्थितीमध्ये वसंतराव नाईकांनी दुष्काळाच्या काळातसुद्धा कसं दुष्काळावर मात केली याबाबतीत चर्चा झाली आणि पाण्याचे सोर्सेस त्यांनी कसे निर्माण केले याबाबतीत पण चर्चा झाली। आणि आपण आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये सध्या जर आपण अल निनोचं संकट पाहिलं तर अशी परिस्थिती आहे की थोडंसं आपलं बाजरी हे उडीद आणि मुगाचं क्षेत्र कमी होऊन आपलं सध्या मक्याचं आणि गावठी कांद्याचं क्षेत्र वाढू शकतं। तर शेतकरी म्हणजे त्या दृष्टीने शेतकरी वेगळ्या म्हणजे त्या दृष्टीने आपल्या मोहिमा पण सुरू आहेत। आपण बऱ्याचशा ऊसामध्ये हुमणी अळीचं नियंत्रण, बीज प्रक्रिया, त्यानंतर घरगुती बियाण्याला बीज प्रक्रिया, अशा वेगवेगळ्या मोहिमा आपण क्षेत्रीय स्तरावर पण घेत आहोत। आणि प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया आणि फळबाग लागवड व्हॉट्सॲपच्या बाबतीत आपण प्रशिक्षण या सोमवारी आपण श्रीगोंद्यामध्ये BT गोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेलं आहे। आणि याशिवाय PM प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया याच्यावर पण आपण लवकरच एक मोठे खानी प्रोग्राम घेणार आहोत, कारण श्रीगोंद्यासारख्या मोठ्या तालुक्यामध्ये प्रधानमंत्री अन्न प्रक्रियेसारख्या बाबींची वाढ होणे की त्याच्यावरती अन्नावरती प्रक्रिया करणारे उद्योग वाढणे हे गरजेचे आहे, कारण आपल्याला बाजारपेठ पण जवळ आहे आणि आपल्याकडे फळबागा पण मोठ्या प्रमाणात आहेत। त्या दृष्टीने आपल्याकडे झाले पाहिजे, या दृष्टीने आपण प्रचार प्रसिद्धीसाठी सुद्धा एक आपण मोठा मेळावा इथे घेणार आहोत। नमस्कार, मी कांतीलाल दांडेकर, राहणार श्रीगोंदा। आज राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला एक सरकारला विनंती करायची आहे की राष्ट्रीय कृषी दिन साजरा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खऱ्या गरजा आणि खऱ्या अडचणी काय त्या समजून घ्याव्यात। आता काय झालं आहे, गेल्या वर्षापासून पीक विम्याचं कोणतंही अनुदान आलेलं नाही। सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष करावं। 1 रुपयाचा पीक विमा सरकारने बंद केला। आज तरुण शेतकरी म्हणून माझ्या जी अडचण आहे, आज कोणत्याही मालाला हमीभाव नाही आणि त्याच्यामुळं सरकारने या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे। हवामानाचा लहरीपणामुळं आज शेती करणं खूप अवघड झालं आहे। खताची, औषधाचे रेट पाहता आज शेती अजिबात म्हणजे नफ्यात नाही आहे।
एक आता तुम्हाला सांगतो माझ्या मागे डाळिंब दिसतंय, याला पाणी अभावी ही बाग सुकून चालली. आज जून महिना उलटला तरी पावसाचा ही नाही आहे, म्हणजे कुठेही असा पाऊस जास्त पडला नाही. त्याच्यामुळं कृषी विभाग आणि याला माझी विनंती आहे की तुम्ही सरकारच्या निर्देशाप्रमाणे काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज तुम्हाला सांगतो म्हणजे लाईटचं सुद्धा लोड शेडिंग एवढं झालं आहे की आज दिवसा 6 तास लाईट असते आणि त्यातूनसुद्धा इतके झटके लाईट मारते की बस ते कोणाचं बरणं होत नाही, काही नाही. त्यामुळे सरकारने लाईटकडे या लोड शेडिंगकडे सुद्धा थोडं लक्ष द्यावं असं माझी सरकारला विनंती आहे. आणि कृषी विभागाने प्रत्येकाच्या शेतात जाऊन पाहणी करून आज दुष्काळ परिस्थिती आहे. त्यामुळं तुम्हाला सांगतो या कृषी विभागाने थोडं लक्ष याच्यात घालावं असं आम्हाला वाटतं. शेती करताना म्हणजे आता असं झालेलं आहे, पाऊस खूप लावून पडला आहे. शेतकऱ्यांची जी म्हणजे आता चालू रब्बी हंगामा असतो तो आता 1 महिन्याने लेट झालेला आहे. कारण की आत्ताच नियोजन केलं तर पुढलं नियोजन अख्खं शेतीचं कोलमडते. त्यात शासनाचं बी कोडला काय फायदा अजून शेतकऱ्यांना मिळायला तयार नाही. शासनाने ह्याच्याकडं थोडंसं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. सध्या आता पाऊस लांबणीवर पडला आहे किंवा आता शेतकऱ्यांचे विमे असतील किंवा आपले म्हणजे शासकीय अनुदान असेल, हे कुठला जाऊन शेतकऱ्याला फायदा नाही. शेतकऱ्यांनी कर्जमाफीची फक्त घोषणा केलेली आहे, ती अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्याची सगळे खताचे बाजार फार गगनाला मिळलेले आहेत. म्हणजे 2000 रुपयेच्या पुढं सगळे कोण येतं, त्यात 50 किलो येतं आहे, त्यात निम्मा भ्रष्टाचारच होतो आहे. त्यात सरकारनं थोडं लक्ष दिलं पाहिजे. त्यात 50% बी त्यात खत नाही, सगळी भेसळच आहे त्याच्यात. आत्ता सध्या जी खाता अन्न भेसळचं चालू आहे ती आपले FDAचं ते तुकारामजी मुंडे साहेब अशा प्रकारचे अधिकारी थोडेसे या कृषी खात्यात नेमले तर फार बरं होईल. कारण की पूर्ण शेतकरी हा लॉसमध्ये चाललेला आहे सध्या. वीज पुरवठा समजा आता लाईटच नाही, लाईट सकाळ आता संध्याकाळची आम्हाला लाईट येते 4:30 वाजता पहाटे नेमका झोपीत टाईम, आणि पहाटे सकाळी झालं तर लाईट जाते, त्यात सकाळची लाईट टिकत नाही. मग लाईट 4-5 तास लाईट आहे ती बी फुलदा बंद नाही. परत संध्याकाळची आता शासनाने नवीन लाईट चालू केली ती लोड शेडिंग. संध्याकाळची विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा टाईम असतो, लोकांच्या धारा असते, संध्याकाळी जेवणाचा टाईम असतो. लाईटीची रातच्या 12 वाजता 4 वाजता 2 वाजता 12 वाजता लाईट, म्हणजे रातभर नेमकं लाईटच नाही. कृषी विभागाला एवढंच आव्हान आहे की सगळे ह्या कंपनीवाले जे आहेत, खतावाले असतील, तुमचे औषधावाले असतील, ह्यांच्याकडे थोडेसे गांभीर्याने लक्ष द्या. सध्या असं वातावरणात आहे ना, शेतकरी कृषी अधिकारी असतील, श्रीगोंदा तालुका असेल किंवा नगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा असेल, संपूर्ण जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांनी कृषी मेळावा घेतला पाहिजे. ते मेळाव्यात संपूर्ण अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे शेतकऱ्यांना की बुवा शेती बुवा आता सध्या थोडी तोट्यात चाललेली आहे, तुम्ही पेरण्याची कशा पद्धतीत नियोजन केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळं संकल्पना या सगळ्या अधिकाऱ्यांनी केल्या पाहिजे. शेतकऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित एक शेतकरी मेळावा घेऊन मार्गदर्शन करणे शेतकऱ्यांना खूप गरजेचं आहे. सध्या नुसताच कृषी दिन हा साजरा करून काही उपयोग नाही. म्हणजे शेतकऱ्याकरता लवकर या कृषी विभागाने लवकर तात्काळ लक्ष देऊन एक चांगला मेळावा घेऊन लक्ष द्यावे अशी आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी सरकारला या ठिकाणी व कृषी विभागाला विनंती करतो की लवकरात लवकर एक सुंदर असा मेळावा घेऊन शेतकऱ्यांना सल्ला देणे खूप गरजेचं आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.